जय जिजाऊ जय शिवराय। मी रमेश हांडे, संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा प्रदेश संघटक। मी आज आपल्या संघटनेच्या माध्यमातून जो मनोहर भिडे नामक माणूस आहे तो उद्या दिनांक 7/1/2019 रोजी आपल्या खानापूर या गावामध्ये बैठक वजा सभा घेण्यासाठी येत आहे। मनोहर भिडे सारखा माणूस या शिवजन्मभूमीमध्ये येत आहे हे इथल्या शिवभक्तांना तसेच बहुजन समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला आवडणार नाही आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण आज दिनांक 6/1/2019 रोजी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये आपण लेखी स्वरूपाची तक्रार दिलेली आहे। यामध्ये मनोहर भिडेला जुन्नर तालुक्यात येण्यास अटकाव करणे, त्याचे गलिच्छ विचार या समाजामध्ये पसरवता त्याला येऊ नये यासाठी त्याला अटकाव केलेला आहे। मुद्दा क्रमांक 1, वारंवार मनोहर भिडे या व्यक्तीने संभाजी महाराजांचा अवमान केलेला आहे। त्या प्रकारच्या क्लिप सगळीकडे फिरलेल्या आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी बऱ्याच वेळा संभाजी ब्रिगेडने त्याचा निषेध सुद्धा व्यक्त केलेला आहे। महिलांचा, सर्व समाजातील महिलांचा त्याने अपमान केलेला आहे। मध्ये आंब्याचं प्रकरण काढून आंबा खाल्याने मुलं होतात असं विचित्र विधान या मनोहर भिडेने केलेलं आहे। तसेच वारकरी संप्रदायाला सुद्धा मनोहर भिडेने डिवचलेला आहे। मध्ये एका वारकरी रॅलीमध्ये किंवा वारकऱ्यांमध्ये नंग्या तलवारी घेऊन याचे धारकरी मोठ्या प्रमाणात जाऊन नंग्या तलवारी नाचवलेल्या आहे। तसेच या भिडे नामक माणसाने मागेच सनातन या वृत्त याच्यामध्ये पेपरमध्ये सनातन या पेपरमध्ये त्याने महात्मा फुले हे देशद्रोही आहेत अशा प्रकारचं एक घाणेरडं विधान त्यांनी केलेलं आहे। हा माणूस भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा भारत देश बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार चालतो, त्या घटनेचा सुद्धा याने विरोध केलेला आहे आणि मनुस्मृती कशी श्रेष्ठ आहे हे विधान यांनी केलेले आहे। सांगलीमध्ये बऱ्याचशा दंगली झाल्या, त्या दंगलीमागे या भिड्यांचाच हात आहे। शिवाय कोरेगाव भीमा येथे या भिड्यांवर दंगली पेटून देण्यामागे काही गुन्हे दाखल झाले होते, पण या मेहरबान सरकारने त्यांच्यावर 5 जे गुन्हे होते ते गुन्हे कमी केलेले आहेत। एकबोटे आणि भिडे या पुणे जिल्ह्यामध्ये दंगलखोर आहेत असं सिद्ध झालं असताना सुद्धा यांच्यावरचे गुन्हे शासनाने कमी केलेले आहेत। माणूस भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा भारत देश बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार चालतो, त्या घटनेचा सुद्धा याने विरोध केलेला आहे आणि मनुस्मृती कशी श्रेष्ठ आहे हे विधान यांनी केलेले आहे। सांगलीमध्ये बऱ्याचशा दंगली झाल्या, त्या दंगलीमागे या भिड्यांचाच हात आहे। शिवाय कोरेगाव भीमा येथे या भिड्यांवर दंगली पेटून देण्यामागे काही गुन्हे दाखल झाले होते, पण या मेहरबान सरकारने त्यांच्यावर 5 जे गुन्हे होते ते गुन्हे कमी केलेले आहेत। एकबोटे आणि भिडे या पुणे जिल्ह्यामध्ये दंगलखोर आहेत असं सिद्ध झालं असताना सुद्धा यांच्यावरचे गुन्हे शासनाने कमी केलेले आहेत। शासनाने याला किती मांडीवर घेतला तर संभाजी ब्रिगेडचा प्रदेश संघटक म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे भारत मुक्ती मोर्चा असेल, बाकी बामसेप असेल आणि सगळ्या दलित संघटना आहेत किंवा तालुक्यातले सर्व बहुजन समाज, 12 बलुतेदार समाज असतील, यांनी भिडेच्या या उद्याच्या बैठकीला निषेध व्यक्त केलेला आहे। उद्या 9 वाजता भिडे नियोजित ठिकाणी येणार आहे, तर त्याचा निषेध आम्ही व्यक्त केलेलाच आहे। त्या प्रकारचं पत्र दिलंय। आम्ही काय करणार काय नाही करणार हे त्यावेळेस भिडे आल्यानंतर कळेलच, परंतु माझं या व्हिडिओतून लोकांना सांगणं आहे की अशा विनाशक कृतीच्या वाचाळ लोकांच्या पाठीमागे राहू नये, या लोकांना कुठेही तालुक्यात वाव देऊ नये। ही शिवजन्माने पावन झालेली भूमी आहे। अशा प्रकारचे विचार आपल्या भूमीमध्ये कोणीही सहन करणार नाही आणि सहन केले जाणार नाही। जर भिडेंना जर याची परवानगी दिली तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने याला उत्तर देईल। एवढेच। जय जिजाऊ जय शिवराय।